आजच्या व्हिडिओमध्ये आहे बघा, नको खोबरं नको काही, पटकी झट असा छोले मसाला कसा बनवायचा त्याचा व्हिडिओ आहे। कुठेही स्किप न करता कंटिन्यू बघा आणि जो माझ्या व्हिडिओला छान असा प्रतिसाद देत आहे तो कंटिन्यू ठेवा, तुम्हाला छान छान असे रेसिपीचे व्हिडिओ ही पाहायला भेटतील। चला तर आपण वेळ न घालवता आता मस्त असा छोले मसाला कसा बनवायचा ते पाहूया। चला तर आपण बनवतोय छोले मसाला। छोले मसाल्यासाठी बघा मी सकाळी 9-10 वाजता छोले भिजत टाकले होते। छोले भिजत 8 तास तरी भिजत ठेवायचे आहेत आपल्याला। आता छोले आपण 8 तास भिजत ठेवले होते, त्यानंतर तेच पाणी मी कुकर मध्ये टाकून घेतलेलं आहे। छोले गरम पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत म्हणजे पटकन मऊ पडतात। चला तर आता आपल्याला जर ह्याच्यात वरून पाणी हवं असेल तर टाकून घ्यायचे। बघा मी छोलेमध्ये थोडंसं पाणी होतं म्हणून मी वरून पाणी टाकलेलं आहे। तर आता आपल्याला छोले शिजवताना मीठ टाकायचं नाही, तर आपण टाकणार आहोत आवळा, सुकलेला आवळा। मी ह्याच्यामध्ये 4-5 कुड्या टाकणार आहे। आवळा टाकल्याने कलर पण खूप छान येतो आणि टेस्ट पण खूप छान लागते। चला तर आता ह्याच्या मी 5 शिट्ट्या करून घेणार आहेत, ज्याने त्याने आपल्या कुकरच्या अंदाजे शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। सगळ्यात पहिलं तर मी ह्याच्या 5 शिट्ट्या करून घेते। बघा 8 तास मी छोले भिजत टाकलेत आणि नंतर 5 शिट्ट्या करून घेणार आहे। छोले मसाल्यासाठी लागणार आता बाकीचं साहित्य आपण बघून घेऊया। सगळ्यात पहिलं तर आपण कच्ची 3 टोमॅटो घेतलेले आहेत, ते आपल्याला अशा पद्धतीने गॅस चालू केलेला आहे बघा, गॅसवरती भाजून घ्यायच्यात। मी चाकूमध्ये टोमॅटो खोचले होते आणि भाजून घेते। जर तुमच्याकडे जाळी असेल तर तुम्ही त्याच्यावरही भाजू शकता। चांगले टोमॅटो भाजून घ्यायच्यात। टोमॅटो भाजून होत आहेत तोपर्यंत आपण लसूण, अद्रक आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेऊया। कोथिंबीर ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल टाका, नाही टाकली तरी चालेल। बघा मी छान असं सर्व टोमॅटो भाजून घेतलेले आहेत। एक थोडंसं कच्चं होतं म्हणून मी परत ठेवून भाजून घेते। कोथिंबीर टाकून आता मी मसाला बारीक करून घेणार आहे। सगळ्यात पहिला चला मसाला बारीक करून झालाय, मी एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे। आता जे आहेत ते कांदा आपण बारीक चिरून घेतलेले आहेत 2, ते ह्याच्यामध्ये टाकून बारीक करून घेणार आहे। कच्च्या कांद्याची पेस्ट करून घेते। कांद्याची पेस्ट केलं की पटकन फोडणीला द्यायचं, नाहीतर कांद्याच्या पेस्टचा जो कलर आहे तो वेगळा होतो। बघा लगेच मी झटपट असे भाजलेले टोमॅटो साल काढून घेतलेले आहेत, चिरून बारीक कराय घेतलेले आहेत, कारण टोमॅटो छान असे भाजले गेले की साल आपोआप निघते, त्याच्यासाठी बघा मी साल काढली पटकन आणि टोमॅटोची पेस्ट करून घेणार आहे। हे पहा टोमॅटोची ही पेस्ट करून झालेली आहे। आता मी एका वाटीमध्ये काढून घेते आणि आपण लगेच कढई ठेवून घ्यायची। कढई ठेवून घेण्याच्या अगोदर बघा मी बारीक असा कांदे 2 परत चिरून घेतलेले आहेत। त्याचबरोबर छोले कसे शिजलेत तेही पाहून घ्यायचे आपल्याला। 5 शिट्ट्यामध्ये छोले छान असे गाळ शिजलेत का नाही ते एकदा चेक करायचे। बघा मी चेक करते। हे जो आहे तो आवळा आहे, मी साईडला काढून टाकते। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही छोले मध्ये ठेवले तरीही चालतील। हे बघा छोले आपले आणखी थोडेसे कच्चे आहेत, छोले पूर्ण गाळ होईपर्यंत शिजवून घ्यायच्यात। मी परत कुकर लावून घेतलेला आहे गॅसवरती। एक बाउल घेतलाय, त्या बाउलमध्ये हळद टाकलेली आहे अर्धा चम्मच, त्याचबरोबर लाल मिरची पावडर टाकायची आहे आपल्याला 2 चम्मच, 2-3 चम्मच ते आपल्या चवीनुसार कमी जास्ती करू शकतो। बघा लाल मिरची पावडर टाकून घेतली की धना पावडर टाकायची आहे। धना पावडर कंपल्सरी आहे आपल्या मसाल्यामध्ये। 2 चम्मच मोठे मी धना पावडर घेतलेले आहे। त्याचबरोबर छोले मसाला घ्यायचा आहे 4 चम्मच। मी छोलेचा मसाला घेतलाय 4 चम्मच, तो तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्तीही करू शकता। चला तर हा सर्व मसाला मी एकत्र केलेला आहे। बघा ह्याच्यामध्ये पाणी टाकून ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला। अशा पद्धतीने बाउल भरून मी पेस्ट करून घेणार आहे मसाल्याची। पूर्ण पातळ करायचे आणि गाठी नाही झाल्या पाहिजे, या पद्धतीने हलवून घ्यायचा आहे आपल्याला मसाला पूर्ण। चला तर आता आपला मसाला झालेला आहे करून, मी गॅसची फ्लेम चालू करून घेते आणि त्यामध्ये सगळ्यात पहिला आपण गरम मसाले तळून घेणार आहोत किंवा भाजून। बघा मी दालचिनी घेतलेली आहे, शंकेश्वर
चक्रफूल, मोठी विलायची, मसाला विलायची म्हणतात त्याला, कोणी मोठी विलायची म्हणतात, त्याबरोबर लवंगा आहेत 4-5, तमालपत्र, मिरं एक 4-5 आणि आपली हिरवी विलायची पण घेतलेली आहे। कढईमध्ये मी 2 चम्मच तेल टाकून घेतले। सगळ्यात पहिले हे सर्व मसाले कढईमध्ये तेलात तळून घ्यायच्यात। आपण जेवढ्या प्रमाणात भाजी करतोय त्याप्रमाणे ह्या मसाल्यांचं प्रमाण थोडंसं कमी जास्त केलं तरीही चालेल। बघा तळलेले मसाले जे आहेत ते मी काय काढून घेते। जर तुम्हाला त्यात ठेवून आवडत असतील तर तुम्ही ठेवले तरीही चालतील। मी दालचिनी, वेलची आणि चक्रफूल काढून घेतलेला आहे। त्याचबरोबर मी लगेच गरम तेलामध्ये कांदा भाजून घेते। बघा कांदा चांगला भाजत आलेला आहे। मी तमालपत्र त्यातच ठेवून दिलेलं आहे। त्याचबरोबर लसूण, कोथिंबीर, अद्रक पेस्ट टाकून घ्यायची, ती पण चांगली भाजू द्यायची आहे। म्हणजे पूर्ण आपण मसाला भाजतो त्या पद्धतीने थोडीशी कच्ची ठेवायची। आणि घरचा कांदा लसूण मसाला टाकायचा आहे 2 चम्मच। तुमच्याकडे नसेल तुम्ही लाल मिरची पावडर टाकली तरीही चालेल। हा सारिकाच मसाल्याचा कांदा लसूण मसाला आहे। त्याचबरोबर आपण कांद्याची जी पेस्ट केलेली आहे ती टाकून घ्यायची आणि कांद्याची पेस्ट जी आहे ती छान अशी तेलामध्ये भाजून घ्यायची। त्याचबरोबर आपण टोमॅटोची जी प्युरी केलेली आहे ती मी ह्याच्यामध्ये टाकून दोन्ही मसाले छान असे भाजून घेणार आहे। आता मसाला साधारण 15 ते 20 मिनिटं भाजायचा आहे। बघा कंटिन्यू हलवत राहायचे। टोमॅटोच्या प्युरीमुळे मसाल्याला पाणी ऑलरेडी सुटतंय। आपण कोणत्याही मसाला, कांदा किंवा टोमॅटो बारीक करताना आपण त्याच्यात पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही। बघा मसाला छान असा भाजून घ्यायचा आहे। थोडंसं पाणी टाकायचे आणि मसाला भाजून घ्यायचा आहे। चवीनुसार मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे। आपल्या भाजीच्या अंदाजे आपण परत टाकायचं आहे। बघा जी आपण मसाला बनवला होता पेस्ट ती ह्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि आता चांगला असा मसाला कढईमध्ये शिजवून घ्यायचा आहे। आता जो हा मसाला आहे तो सगळीकडे उडतोय म्हणून मी त्याच्यावरती ताट झाकून ठेवलेला आहे। एक 15 मिनिटं आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे। तर मधून असं 5 मिनिटांनंतर खोलून पाहायचं आहे। बघा मसाल्यातलं पाणी कमी होत आलेलं आहे। मी 5 मिनिटांनी खोलून पाहिलं आणि परत ठेवून देते। त्याचबरोबर आपण जो छोलेचा कुकर परत लावला होता तो एकदा चेक करून घ्यायचा आहे। बघा मी परत 3 शिट्ट्या केलेल्या आहेत। छोले कसा शिजलाय बघूया। बघा असा छान असा गाळ शिजेपर्यंत छोले शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे आपली भाजी जी आहे ती टेस्टी लागते। चला तर मसाला शिजलाय का नाही एकदा आपण चेक करून घेऊया। बघा कलर वगैरे किती सुंदर आलेला आहे आपल्या मसाल्यांना। तर छान असा छोले मसाल्याचा मसाला दिसतोय बघा। आणखी 1-2 मिनिटं चांगलं असं ह्याला भाजून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी टाकायचे, नाहीतर ते खाली लागलं जातं। तसंही थोडंसं खाली लागलं ते खरडून घेतलं तरी टेस्ट खूप छान लागते। तर अशा पद्धतीने छोले मसाला छान असा शिजवून घ्यायचा आहे। बघा कलर खूप सुंदर आलेला आहे आपल्या मसाल्याला। मी 5 मिनिटं परत झाकण ठेवून दिले आणि 5 मिनिटांनी खोलून पाहणार आहे। कट वगैरे यायला पाहिजे थोडासा। आता आम्ही सातार भागचा आहे तर आम्हाला कट आल्याशिवाय भाजी खाल्ली जात नाही, त्याच्यामुळे थोडासा कट असा पाहिजे। तर थोडासा कट आलेला आहे आपल्या भाजीला। आणि हे जे छोले शिजवून घेतले होते ते मी काढून घेतले होते एका भांड्यात, ते टाकून घ्यायच्यात। छोले बघा पूर्ण गाळ होईपर्यंत शिजवायच्यात, म्हणजे छोलेचे जे फ्लेवर आहे ना तो पूर्ण मसाल्यामध्ये उतरतो आणि टेस्टला खूप छान लागतो। तर बघा मी छान असं परत 5 मिनिटं छोले टाकल्यानंतर शिजवून घेणार आहे। चवीनुसार मीठ, आपण अगोदरही मीठ टाकले त्यानुसार थोडंसं प्रमाणात मीठ टाकायचं आहे आपापल्या। मी माझ्या अंदाजे मीठ टाकलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे खायचा सोडा किंवा बेकिंग सोडा 1 चिमूटभर टाकायचा आहे। त्यामुळे पूर्ण भाजी छान होते आणि छोले पण टेस्टी बनतात। छोले मसाला बघा मी एका साईडला कसुरी मेथी घेतलेली आहे, ती 2 मिनिटं मी गरम करून घेणार आहे। बघा कसुरी मेथी गरम करून झाली आणि छोले मधलं पूर्ण पाणी आटत आलेलं आहे। छोले आणि मसाला एकजीव झालाय। चला तर ही कसुरी मेथी बघा गरम करून घेतली आणि हातावरती
चुरून घेतलेली आहे. त्याचा फ्लेवर काय तो वेगळाच लागतो, त्याच्यामुळे हातावर चुरायची आहे थोडीशी. आणि छोले मसाला आता छान असा तयार होत आलाय. वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची. बघा कोथिंबीरीमुळे काय छान वाटतो आपला छोले मसाला, बघताच खावासा वाटतोय. चला तर आता कोथिंबीर टाकल्यावर 1-2 मिनटं झाकण ठेवून शिजू द्यायचे. बघा साईडनी सगळ्या मसाला उडलेला आहे. आपण ताट ठेवून जरी मसाला भाजला असला तरी. आता जो आहे ते मी अद्रक कट करून घेतले होते मोठमोठे, तर मी ते टाकते. अद्रक असं कच्चं टाकल्यामुळं टेस्ट छान लागते, तर असं एकदा तुम्ही टाकून नक्की बघा. त्याचबरोबर हिरवी मिरची आहे, मी उभी मधून कट करून घेतलेल्या 2 मिरच्या मी त्यामध्ये टाकते. आणि नंतर थोडीशी कोथिंबीर. मस्त असा छोले आणि मसाला एकजीव झालेला आहे खाण्यासाठी. आता मी गॅस बंद करते आणि एका डिशमध्ये काढून दाखवते. बघा किती छान दिसतोय. कलरवरूनच समजतंय की जसं बाहेर असतो त्याचप्रमाणे आपला छोले मसाला झालेला आहे. टेस्टी टेस्टी यम्मी यम्मी असा छोले मसाला आहे. चला तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ना मला कमेंट करून सांगा बरं का. आणि त्यावर थोडीशी हिरवीगार कोथिंबीर ऑप्शनल आहे, पण आम्हाला खूप आवडते त्याच्यामुळे आम्ही टाकलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे कोथिंबीर टाकल्यामुळे डिशला लुक पण खूप छान येतं. चला तर आपला छोले मसाला खाण्यासाठी आता तयार आहे. त्याचबरोबर मी पुऱ्याही केलेल्या आहेत. पुऱ्याचा व्हिडिओ दाखवलेला नाही, मी गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या केलेल्या आहेत. त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पहिले अपलोड केलेले आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.